कवी मनाचे नेते, अभिनेते, बिग बॉस फेम आणि आता आपल्याला त्यांच्या नावा अगोदर डॉक्टर लावावा लागणार आहे। आपल्यासोबत कवी नेते डॉक्टर अभिजित बिचुकले आहेत। डॉक्टर का तर अभिजित बिचुकले यांना काल एका दिल्ली युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत स्वतः ते आहेत। स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। अभिनंदन तुमचं। काय डॉक्टरेट मिळाली कळतंय, एकदम पेहराव, मेडल, सगळा सन्मान झाला, कसं वाटतंय? काय सन्मान कसा करण्यात आला, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये? मॅजिक रेकॉर्ड्स ऑफ युनिव्हर्सिटी आहे। आर्ट ह्या कॅटेगरीमध्ये म्हणजे कला क्षेत्रातला मला त्यांनी दिला आणि मग ते आहे आपलं कार्य, हे काही सांगायची गरज नाही। आणि हे सुरुवात करायच्या आधी सर्वप्रथम तुमचा जो संपूर्ण काय म्हणू आपण त्याला लावाजामा असतो TV9चा आणि संपूर्ण मीडिया पर्सन्स, तुमचं जे माझ्यावर प्रेम आहे, विशेष करून तुम्ही आलात माझ्याकडे आज, त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे आभार। आणि माझ्या सगळ्या भूमिका तुम्ही ठामपणे मांडता, जितक्या ठामपणे मी मांडतो तितक्या ठामपणे तुम्ही मांडता आणि त्यामुळे त्या मला गोष्टी आवडतात। सांगायचा मुद्दा की डॉक्टरेट मिळणं फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं। मग ते विद्यापीठ छोटा असू द्या मोठा असू द्या, पण विद्यापीठाकडून येणं हा नियमानं भारत सरकारमध्ये तो नियमानं काय प्रोटोकॉल असतो तो झालाय माझ्या बाबतीमध्ये। आणि 23 मे 1996ला मला तो दिवस आठवतोय। 6-6.5 आम्ही पहिलं पुस्तक प्रकाशित केलं आणि त्याचं नाव होतं क्षितिज। आणि क्षितिज कधी संपत नाहीत, तर क्षितिज एक केली, नंतर मग निवडणुका लढल्या, मग 2004, 2009, 2014, 2019, आता आपण 24च्या लोकसभेकडे वळतोय एक आठवड्याभरामध्ये। आणि तेही म्हणजे दिग्गज शिवरायांचे 13वे वंशज आमचे उदयन दादा ह्यांच्या विरोधामध्ये निवडणुका लढत गेलो। त्यामुळे माझा जिद्दी स्वभाव, माझी शक्ती, माझं विजन लोकांना कळतंय, म्हणून डॉक्टरेट नाही। आता ऑब्व्हियस आहे, सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या ना। आता तुमच्या माध्यमातून इतक्या माझ्या क्लिप्स येतात की मला वाटतंय की मी काय बोलतो, काय करतो, काय खातो, काय पितो हे लक्ष असतं। आणि मग मला कधी कधी सांगतात लोक की अरे तुम्ही हे खात नाही तुम्ही। म्हटलं हो, तुम्हाला कसं माहीत? आम्ही तुम्हाला खूप फॉलो करतो। मग आज लोकांची संख्या आपल्या पाठीमागं वाढत असताना ह्या युनिव्हर्सिटी असतील, ही विद्यापीठ असतील, हे आपला अभ्यास करतायत आणि त्यांचे आपण आभार मानूयात। कुठलं विद्यापीठ आहे दिल्लीचं? कुठल्या बेसिसवर कुठल्या बेसिसवर अभिजित बिचुकलेंना डॉक्टरेट दिली त्यांनी? कला क्षेत्र या ठिकाणी अशा पद्धतीनं हे प्रेझेंटेशन सन्मान चिन्ह आहे आपलं, भारताचं अशोक स्तंभ, त्याच्यानंतर हे त्यांनी दिलेलं आपल्याला। प्रेक्षकांना बघायला आवडेल हे सगळं? हा, हे प्रेक्षकांसाठीच। कारण मला वाटतं आता मध्यंतरी देवेंद्रजींना जपानमध्ये कुणीतरी डॉक्टरेट दिली, हां, आणि एकनाथ शिंदेंना काहीतरी 1-2 वेळा झालं इथे। आता अभिजित बिचुकलेंना आत्ता मिळाल्यात म्हणजे मला वाटतंय येणाऱ्या काळामध्ये आणखीन 10 डिग्र्या मला मिळतील। आणि आय एम डिझर्विंग फॉर दॅट। मला असं उलटं वाटतं की फार उशीर होतो या सगळ्या गोष्टींना। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की लोकांच्या समाजकार्यासाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी मी लढतोय। माझ्या घरातले पैसे खर्च करतोय, मीडियावाले माझ्या बाईट घेत आहेत। म्हणजे बघा, माझीही एनर्जी वाया चाललेली असते। मीडिया माझी सगळी मुलाखत दाखवत असतं तुम्हाला, पण तुम्ही मला निवडून का देत नाही? चाकर झालात तुम्ही। लोकांना आव्हान करतायत खरं तर निवडून द्या। बिचुकले आता डॉक्टर लावणार का नावाच्या अगोदर? नाहीच ना, आपल्याला परमिशन्स आहे ना। हा, आता नाव कसं घेणार? नाही, आता मला असं डॉक्टर लावा किंवा काय करा ह्याच्यापेक्षाही आपल्याला ती पदवी मिळाली ही फार महत्वाची गोष्ट आहे। आणि ऑब्वियस मला असं काही लोकांचे फोन आले आता, म्हणजे मला वाटतं की आता उदयनराजेंनी अभिनंदन केलं। ऍक्च्युली मी त्यांचा उदयनराजेंचा फोन आला, अभिनंदन केलंय त्यांनी, ते आता दिल्लीत आहेत। हा, आणि ते मोठे बंधू असल्यामुळं ते सगळं होणारच आहे, अभिनंदन आहे। पण मी त्यांचा अगदी कागदोपत्री कट्टर प्रतिस्पर्धी आहे। उद्या सुद्धा बहुतेक मी जाऊन तिकडं अभिनंदन केलं, नाही, ते माणूस म्हणून
होतच राहणार. उदयनराजेंचा विषय काढलात म्हणून हा प्रश्न. राष्ट्रवादीच्या काही त्यांच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा माझं अभिनंदन आता केलेलं आहे आणि विशेष करून ते शरद पवार गटाकडून होते ते पदाधिकारी असं मला सांगावं लागेल. आता सगळ्यांची नावं सांगत बसलो तर मध्ये आता पुण्यामधले आपल्या इथले असाल तुम्ही, शिरीष मोहिते आहेत, हे आपले सगळे पेटकरी आहेत. आता इतकी नावं मला आठवत नाहीत. म्हणजे आता मग डॉक्टर अभिजित बिचुकले म्हणायचं 100%. का नाही उदयनराजे इतके दिवस तुम्ही काय म्हणत होता मला, कवी मनाचे नेते, आणि ते राहणारच आहे. ते पहिलं टायटल आहे माझं 20 वर्षापूर्वीचं. दुसरं टायटल आलं माझं एबी दादा. ते महेश मांजरेकर साहेबांनी आणि सलमान भाईनं दिलं मला एबी दादा. आणि हे सगळ्यात पहिलं उदयनराजे म्हणायचे मला एबी कॉलेजच्या जीवनामध्ये. मी लहान आहे त्यांच्यापेक्षा 10 वर्षानं. आणि त्याच्यानंतर माझं तुम्ही हे केलं की काही लोक वरून, मी कुठून रोडवरून चाललो तर ते लोक मला ओ बिग बॉस असं हाक मारतात. म्हणजे बिग बॉस विनर कोण आहे हे महत्वाचं नाही ठरलं. अभिजित बिचुकले हा बिग बॉसची आयडेंटिटी, जसं मी साताऱ्याची आयडेंटिटी झालो संपूर्ण देशामध्ये, तर ते होतच राहणार आता आयुष्यामध्ये. उदयनराजेचा विषय काढलात म्हणून हा प्रश्न खरं तर राजकीय प्रश्न आहे. उदयनराजे गेले 2 दिवस दिल्लीत आहेत. भाजपचे एवढ्या याद्या आल्या पण उदयनराजेचं नाव नाहीये. छत्रपती घराण्याचे वंशज आहेत. खासदारीसाठी त्यांचं नाव साताऱ्यासाठी येणं अपेक्षित होतं भाजपकडून, अजूनही नाहीये. गेले 2 दिवस झाले ते दिल्लीत मुक्कामी आहेत. कसं बघता तुम्ही? जरी प्रतिस्पर्धी मानत असाल तरी प्रेम आहे, जुने मित्र आहेत. हो का, आमच्यामध्ये लढत होईल तो भाग वेगळा. पण उदयनराजांना किंवा संपूर्ण शिवप्रेमींना मला सल्ला द्यायचा होता, सगळ्यांनी अभ्यास करावं. ज्या वेळेला राज्यसभेवरती उदयनराजेंनी शपथ घेतली त्याच्यानंतर उदयनराजे म्हटले होते जय भवानी जय शिवाजी. म्हणजे माझ्या घरामध्ये हे आमच्या बाळं खेळतात, आसमी खेळत असते तेव्हा ती झेंडा घेऊन फिरतात बाळं माझी, जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी. ज्या वेळेला उदयनराजे भोसले जय शिवाजी जय भवानी म्हटले त्याच्यानंतर भाजपचे व्यंकय्या नायडू म्हटले होते की दिस इज माय चेंबर नॉट युअर हाऊस. म्हणजे जय भवानी जय शिवाजी म्हणायला जर व्यंकय्या नायडूंनी विरोध केला होता तर छत्रपती उदयनराजे भोसले त्याच पक्षामध्ये का जातात? आणि हाच माझा कळीचा मुद्दा असणार आहे की शिवरायांचं नाव घेताना ज्यांच्या जिभेला पॅरालिसिस होतो अशा लोकांच्याकडं जर मतदाते मतदान करत असतील तर दुःख वाटतं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी जे मतदानाचा तुम्हाला अधिकार दिला तर मतदान करणाऱ्या लोकांचं मला वाईट वाटतं की छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या माणसांबरोबर तुम्ही मतदान करा. उदयनराजेंनी भाजपसोबत जायला नको होतं अशी खंत आहे तुम्हाला? कारण आज तुम्ही हे उदाहरण दिलं व्यंकय्या नायडूचं, पण 2 दिवस झाले ते दिल्लीत मुक्कामी आहेत. अमित शहाची भेट होऊ शकली नाही. छत्रपती ह्याच्यावरती मी एकच वाक्य बोलीन की गेली 20 वर्ष त्यांच्या विरोधामध्ये निवडणुका मी लढल्या, बरोबर, आणि नातेसंबंध आहेत तसेच आहेत. मला वाटतं की त्यांनी माझं फार कौतुक केलेलं आहे, मी त्यांचं फार कौतुक करतो आणि ते राजगादीचे वारस आहेत. आता सांगायचा मुद्दा मला असा वाटतो की अभिजित बिचुकले जर आजपर्यंत कुठल्या पक्षात गेलेला नाहीये, काय माझ्याकडे, मी सर्वसामान्य पण वैचारिक वारस आहे डॉक्टर बाबासाहेबांचा आणि छत्रपतींचा, अशोक सम्राटांचा. मग हे विचार आले म्हणून तर मी इथपर्यंत आलो. उदयनराजे ह्याच्या त्याच्या पक्षात फिरतातच का हाच प्रश्न मला पडलेला आहे आजपर्यंत. मी नाही फिरत. मी सांगितलंय की महाराष्ट्राची लेडी मुख्यमंत्री माझी सौभाग्यवती अलंकृता बिचुकलेजीच होणार आणि त्याच्याबद्दल दुमत नाहीये. आता 7 महिने राहिले. अमित शहानी भेट घ्यायला पाहिजे होते का? तिकीट मिळो न मिळो हा पुढचा भाग आहे, पण अमित शहानी दिल्लीत भेट घ्यायला हवी होती उदयनराजे असं वाटतं? अभि हा उदयनराजे आणि भाजपचा विषय आहे. अहो या भाजपवाल्यांनी शिवस्मारकाचं काय केलं? नाही, प्रश्न काय माहिती का, साताऱ्याचे उदयनराजे तो तुम्ही पण साताऱ्याचे. माझे उदयनराजे हे बंधू होते, बंधू आहेत आणि बंधूच राहतील. जरी आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढत असलो तरी. आणि तात्विक दृष्ट्या लोकांना मी आव्हान करेन की महाराजांना छत्रपतींच्या दर्जाचा आपण त्या ठिकाणी मान ठेवूया. पण आता एका चंगूमंगू माणसासमोर त्यांना पाडलं होतं तुम्ही गेल्या निवडणुकीमध्ये. ह्या वेळेला डॉक्टर अभिजित बिचुकले हे साताऱ्यातून विजयी व्हावेत. अभिजित बिचुकले साताऱ्यातून निवडणूक लढणार का? लोकसभेची निवडणूक अभिजित बिचुकले साताऱ्यातून लढणार? मला वाटतंय मी आज डॉक्टरेट बद्दल बोलत होतो पण माझी मनसा मी या ठिकाणी जाहीर केली, त्यामुळे आता थोडक्यात कळलं असेल. अभिजित बिचुकले 2024 लोकसभा कुठून लढवणार? या प्रश्नाचं उत्तर आपण तुम्हाला पत्र देऊन त्या ठिकाणी एकत्र बोलवून
पुढच्या अभिजित जी तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही दोन आत्ता म्हणालात की सातारा 2024 ची लोकसभा निवडणूक अभिजित बिचुकले साताऱ्यातून लढणार हे तुम्ही सांगताय. डिक्लेअर केलं. मला वाटतं पहिला त्या आभी पुढे खोटं बोलता येत नाही मला, पण आत्ताची माझी स्पष्ट भूमिका ह्या क्षणाची, आपण तिथं निवडणूक येण्याप्रमाणे लढणार आहोत. 2004 ची लढली, 2009 ची लढली, 2014 ची लढली, 2019 ची लढली, 2024, आणि म्हणून सांगतो सातारकर जनतेला की त्या ठिकाणावरून मला तुम्ही विजयी करा. छत्रपती हे छत्रपती राहतील, ते इकडं तिकडं फिरतायत, ते मला पटत नाही, कारण मी कोणाच्या दारात जात नाही, मी त्यांच्याही दारात जात नाही. स्वाभिमानी बाणा माझा आहे, आणि मी विजय झाल्यानंतर जय शिवाजी जय भवानी भाजप सरकार आलं तरी तिथं म्हणणार मला कोण अडवतंय, मला बघायचंय, म्हणून मला व्हायचंय, आणि या महाराष्ट्र राज्याला नवी दशा आणि दिशा मला द्यायची. अभिजितजी, राजकारणाचा विषय निघालाय म्हणून 2024च्या लोकसभा हा विषय थांबवूया. नाही, 2 मिनिट शेवटचा 2 मिनिट नाही डॉक्टरेटचं तर घ्यायचंच आहे आपल्या. 2024च्या लोकसभा निवडणुका आहेत, जागा वाटप झालेले नाहीये. उद्धव ठाकरेंना तुम्ही बंधू माझ्याच इथंच बोलला होता. उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला. आदरणीय शरद पवार साहेब एवढे मोठे नेते तुम्ही एकदा म्हणाला होता, आदरणीय उल्लेख, त्यांचा देखील पक्ष फुटला. अभिजित बिचुकलेंना कुठेतरी राग येतो महाराष्ट्राच्या या आत्ताच्या राजकारणाकडे बघून. याच्यावरती एक स्टेटमेंट मी देईन की जनतेनं सुधारलं पाहिजे. शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, उदयनराजे असतील, अभिजित बिचुकले असतील, शाहरुख खान असेल, अमिताभ बच्चन साहेब असतील, हे सगळे लोक लोकशाहीमध्ये लोकांमुळे मोठी झाली. आता मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की कुणाचंही मला नाव घ्यायचं नाही. तुमच्या जीवावरती हे सगळे निवडून येतात, तुम्हाला गंडवतात, तुम्हाला फसवतात, 5 वर्ष तुम्हाला भेटत नाहीत. आता अभिजित बिचुकले या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर अभिजित बिचुकले यांच्या नेतृत्वाखाली सत्ता द्या. ह्या सगळ्यांना घरी बसवा. द गेम बिगिन्स नाव. अभिजितजी, तुम्ही एवढे वर्ष झालं राजकारणात अभ्यास करतात, एवढ्या निवडणुका लढवल्यात, पण आत्ताची जी स्थिती आहे, अजित पवार एवढे मोठे नेते होते, भाजपसोबत गेले, जागा वाटप अजूनही झालं नाहीये, निवडणुका डिक्लेअर झाल्या, दिल्ली वाऱ्या कराव्या लागतात. अजित पवार कधीच दिल्ली जात नाही, त्यांना वाऱ्या कराव्या लागतात तिकीट मिळवण्यासाठी किंवा जागा वाटपासाठी. एक व्यक्तिगत काय करावं काय नाही करावं हे प्रत्येकानं प्रत्येकाचं ठरवायचं असतं, बरोबर. व्यक्तिगत त्यांचे काही निर्णय आहेत, त्यांचे हात कुठल्या दगडाखाली होते किंवा त्यांना स्वार्थ निर्माण झालेला आहे. पण आता कुणाचा स्वार्थ मी चालून देणार नाही. माझ्या संपूर्ण फॅन क्लबमध्ये असलेल्या महिला भगिनी संपूर्ण त्यांना विनंती करतो की अभ्यास करा, वेळ गेलेली नाही. इथून पुढं महाराष्ट्रामध्ये अभिजित बिचुकले म्हणतील तेच होणार, कारण हे जे मी बोलतोय ते डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळं, छत्रपतींच्या आशीर्वादामुळं आणि माझ्या आई वडिलांच्या संस्कारांमुळं. पण या महायुतीचं ना जागा वाटप का होत नसेल असं तुम्हाला वाटतं? याचं कारण काय असते? काय मी त्यांच्यात नाहीये. त्यांचे काय चाळे चाललेत लोकांना कळलं पाहिजे की आता कुणाला निवडून द्यायचंय. लोकशाही झाली पाहिजेत बस. जागा वाटपावर तिढा सुटावा. कारण मी काय करू शकतो त्यांना, तुझ्या माध्यमातून जर त्यांना सांगायचं असेल तर माझ्याकडे पाठव, मी सगळं सुरळीत करून देतो. त्यांचं महायुतीतलं सगळं करून देतो. 48 जागा येतो म्हणून काय प्रश्न असा आहे की एवढा. मला पहिला प्रश्न असा पडला, कुठला त्यांचा फॉर्म्युला आहे हेच मला कळलं नाही. हा म्हणजे की बाबा काय म्हणजे तुमचं काय आहे. म्हणजे पवार साहेब यांना आपण फार मोठी व्यक्ती म्हणतो राजकारणातली, आणि त्यांना 5च जागा मिळतात. आता हे मोठे पण किती मोठं आहे मग सांगायला लागेल. मग अजित पवारला कशासाठी? मग तेच ना, मग अजित पवार जे इकडे ताकदवान होते आता त्यांचं काय झालंय? मी कशाला बोलावं ह्याच्यामध्ये? सोशल मीडियावरती बऱ्याचशा पोस्ट वगैरे फिरतात, तिथं लोक बोलतायत. मी का बोलू? दादानी काय माझं कल्याण केलंय किंवा मी दादांचा कार्यकर्ता नाहीये, मी व्यक्तिगत आहे. आपण एक काम करू, आपण असं तुम्ही सांगा की अजित दादा एकनाथ शिंदे दिल्लीत जातात, जागा वाटप होत नाही, सल्ला काय द्यायला अभिजित बिचुकले? नाही, सल्ला मला द्यायचाच नाहीये. अमित शहा एक आमचे त्या ठिकाणी व्यावसायिक आहेत, गुजरातला बिलॉंग करतात, आणि आमची ही लोक तिकडे काही चाकर आहेत का हा प्रश्न आहे मला. चाकर आहेत का ही लोक? शेवटचा प्रश्न, सातारा लोकसभेची निवडणुकीचा फॉर्म बिचुकले कधी भरणार? अधिसूचना काहीतरी 12 तारखेला आहे ना,
आणि मला वाटतं तो दिवस काहीतरी शनिवार रविवारच्या दरम्यान येतोय, त्यामुळे सुट्ट्या येत आहेत लगेच. 1 दिवसाची सूचना निघेल. मला वाटतं मी 12ला सुट्टी आहे, 12-13 हो येण्याप्रमाणे आहे ते. डॉक्टर झाला, तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. ह्या लोकसभेच्या विषयामध्येच खरं तर दिल्ली युनिव्हर्सिटीकडनं अभिजित बिचुकले यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आलेली आहे आणि त्यासह आता ते नावापुढे डॉक्टर देखील लावणार आहेत. त्यांनी स्वतः कबूल केले. आणि दुसरं, लोकसभेवरती बोलताना सातारा लोकसभा 2024ची निवडणूक उदयनराजेंना तिकीट मिळालं, त्यांच्या विरोधात लढणार, वैचारिक वारसा शिवछत्रपतींचा जपणार, असं त्यांनी स्पष्ट केले. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.